श्रीशा आले इथं, श्रीशा आज सुट्टी आहे. आणि काल परवा दिवशी आपण हत्ती घास काढलेलं एक डम्पिंग भरून ते आता रचलं इथं बघा. इथं रचलंय, परत इथं रचायचं चालू आहे. गुंडा भाऊ रचायला लागली ते इथं आणि रचलं कारण की गावात मात्र होईल म्हणून बघू शकताय. आणि ए एमडी ते राधा सांभाळा येणार, राधाने येणार आहेस? राधा राधा ये. आणि इथं बघा काल लागण झालेलं आपण तो मैदानात आणि लागण इथली झाली आहे. इथली लागण झाली म्हटली काय का अजून आहे? आणि विषय काय झाला, घरातली आता वरडायला लागली ती. बाळासाहेबांनी सकाळ सकाळी माझ्या उठली तसं अवटाळच काढलाय. आता म्हटले जरा मैदान थांबव, लागणी एवढ्या होऊ देत. म्हणजे आता बी आपलं इथलंच तोडायचं चाललंय. तुम्हाला दाखवतो मी. चिक्क्या आला बघा. आणि चिक्क्याचं तुम्हाला सांगायचं राहिलं, कारण मी मैदानात जाताना गाडी इथं लावलेली, इथं लावतो गाडी कायम टू व्हीलर. तर हो बाबा म्हणजे ते ह्या दादानी दादा म्हणजे एमपीनं फोटो पाठवला मला. चिक्क्या गाडी बसून हल्लेला नव्हता दिवसभर, गाडी तिथं बसलेला ते असंच चिक्के. आणि जेव्हा आपण हे JCB आणलेलं लेवल करायला तेव्हा हा उकांडा पलटी मारून घेतलेला, डबरा पडला बघा. आणि हे उकांडा इकडे पलटी मारून घेतला म्हणजे आता ही शेण कुसते आली. आणि ह्यातच विषय सांगतो तुम्हाला की आपल्या ह्याचा विषय, ब्रह्माचा विषय, की ब्रह्मा शेट मैदानात कसं होतं आणि मैदानात हिथं आणलं बघा आता कसा म्हणजे आता एकदम फ्रेश झाला आहे. मैदानातला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ शेअर करतो. मैदानात हाड आणि कातडी एक झालेलं साहेबांचं, हाड आणि कातडी म्हणजे असं झालेलं की त्याला आणच नाही. म्हणजे एखाद्या नंदीचा हाल होतं का त्याच्याकडे लक्ष नसतं वगैरे तसा दिसत होता. आणि आता बघा कसा दिसतोय. काय त्याला मैदानात झालं कोण असतो, बाबानं मानच खाली घातली. मान असं म्हणजे मानच उचलत नव्हतं, एवढं त्याचा हाल बेकार झालेलं. मग ते शेअर करतो तुमच्याबरोबर. आणि विशेष म्हणजे आता डॉक्टरचं मी फोन केला, डॉक्टर पण आले ना, बिना डॉक्टरचा गडी फ्रेश झाला आहे. तर पण मी डॉक्टरने बोलवणार आहे, काय विषय नाही. एवढे बाबा भरपूर कमेंट आले त्या ब्रह्मा आमचा कसा आहे. ओट उठून दाखव, ओट अरे ओट के ओट दावा कडे ओट. हे बघा ब्रह्मास्त्र एक नंबर तब्येत झाली, म्हणजे तब्येत होई एक नंबर, म्हणजे सुधारणा आहे, काय विषय नाही. फक्त कालच्या मैदानात बाबांना असं काय केलं म्हणजे आता काय आम्हाला माझ्याजवळ शब्दच नाहीत. कारण की इथनं गाडीत मारताना फ्रेश होता, बरं मैदानात नेहल्या उकरत होता, म्हणजे एवढी मस्ती करत होता. आणि तासा दीड तासात जेव्हा खेळ झाला आपलं हेच म्हणायचं. तर हे ब्रह्माचा विषय, ब्रह्माची तब्येत एक नंबर आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण की हे बघा म्हणजे जर काय बिघाडला असतं तर शेणात पण तुम्हाला फरक दिसला असता, काय विषय नाही. बस मैदानात साहेबांनी असं काय केलं त्या प्रश्नाचं उत्तर काय मला अजून मिळालेलं नाही. गाड्यानं मानच टाकलेली, म्हणजे ताकदच नव्हती, तरी पण त्याच्या ताकदीच्या जेव्हा पळाला चांगला. काहींच्या नजरेत नाही पळाला, काय असू तिकडे आमच्या नजरेत तरी चांगला पळाला, काय विषय नाही. एवढा आजारी असू शकेल. भारतचा काय विषय नाही, भारतनं साथ दिली म्हणावी आपल्याला. मैदानात आहे म्हटलं काय राव, ब्रह्माची पाकच तब्येत बिघडल्या. दोस्त फिरलंय माझं तरी. ब्रह्माजी पाकच पेंगाळ आहे, पाकच मान बिन टाकल्या. लई बघ केला का बेकार वाटतंय लागा लई. हाय निघतोय आता काय लागा, काय झालं हो याला. नमस्कार. हा बरे जातून येतो घरला याला. हा ताप चेक केला की हो. अचानकच मैदानात झाली. आजारीच आहे. अहो सांगतोय काय, काल एकदम फ्रेश होता, रात्री फ्रेश होता, उड्या मारत होता, इथं मैदानात आले उकरत होता. आणि जसा बसला खाली तसं हे चालू झाले.
हा ताप नाही आश्रितपणा आहे विकनेसपणा आला आणि इथं बघा लागण करायची चालली आहे बी तोडायचं चाललंय बाहेर शेट ट्रॅक्टर घेऊन गेली होती माळाला पण लागण करायचं चाललंय माळाला बी घेऊन गेली हे बी आपलंच आहे गोंडाभाऊ वाढ गोळा करायला लागलेत आणि ही खत आहे ही फक्त गाईंचं खत आहे गाईंचं शान आहे जवळजवळ ही दिसते एवढं खरं मला वाटतं 1.5 डम्पिंग साठलं असेल स्पेशल नुसतं गाईंचं बघू शकता ऊस गुंडाबा वैरण जवळच्या जवळ असलं कसं वाटतं म्हणजे अशी का भरतोस तू जावं की केला का तर ही आपली लागण आणि आपण बी स्वतःच वापरलंय बी तोडायचं चालू आहे बघा आणि लागण माळाला पण करायचं चालू आहे तिथं पण करायचे आहे खालचं कॉलेजजवळ पण करायचे त्यामुळे जरा अशी मैदान थांबवणार आहे आपण आता जेव्हा ही लागण झाली मग गुंडाबा खाद्य ठेवलेलं काय खाद्य हा नाही खाद्य ठेव ए परे काय ग आली की आगाव आहे बरं का लई आहे का लाथा वगैरे नाही मस्ती करते काय त्याला मुरकी टाकली की पण काय झालंय आता त्या 3 गाय आपल्या गावात देऊया ते आणि याल्या म्हणजे हिला कुठं परत बांधायची येऊ शकतो आणि काय आपल्या काही गावातच जाते मुठ्ठी होणार राहिलोय आणि जे आई दूध लय देते त्याला माहिती आहे की दूध लय आहे तिच्या आईला काही नव्हतोस काय राधा आता चालू केलं खाद्य तरी बे झाला साहेबांनी फेरो वगैरे टाकायचं भैया काय माळाला गेला बी घेऊन चिक्क्या तर आपण रायबा शेट हा गुरुवारी दत्ताचा वार आहे आणि आपली राधा द्यायची आहे एमडी शेटला एमडी शेट म्हणजे प्रत्येक व्हिडिओ कुठल्या ना कुठल्या म्हणजे मला वाटतं लय व्हिडिओ दिसला ह्यो आणि आता घरी इथंच आहे का बंगला आहे का ह्यो इथं बंगला आहे त्यांचं ही राधा जाणार आहे तिथं कारण की आता स्पष्टच करतो ही राधा परत बाहेरचा विटू निशान आणि आपली ती राधा ह्या आज म्हणजे आज कोण जातं काय माहीत नाही कारण की ह्यो निर्णय घेतलायच आम्ही काल रात्रभर विचार केला म्हणजे बाह्या शेवटी आम्ही बसून कारण की काल तर जसं मैदान खेळून आलो तसं कळालं की असं वागून चालणार नाही असं हे करून कारण की लय महाग आहे लय म्हणजे लय महाग आहे आपण त्यासाठी हो निर्णय घेतलाच पाहिजे आपल्याला पूर्णपणे रायबा शेटवर लक्ष घालायचं आहे असं नाही की बरं बाह्या शेट आल्यावर बोलूया आपण स्पष्ट कोण बाबरे झोपलेलं तर खाद्य ठेवायचं अजून खाद्य ठेवतो आता सगळ्यासनी
आणि एक महत्त्वाचा विषय आज शेअर करायचा आहे आपल्या फॅमिली बरोबर. लय महत्त्वाचा विषय आहे आणि हा निर्णय आम्ही घेणारच आहे. कारण की कालच्या मैदानात गेल्यानंतर काल आपण कुठं आहे आपला ब्रह्माशेठ आजारी होता त्या सोडून. खरं आजार जरी नसता तरी पण काय असेल ते सत्यच बोलायचं. म्हणजे सगळ्या फॅमिलीला माहिती आहे काय असेल ते आपण खरंच बोलतो. की कालचं स्पीड ते बघून कळालं की या शेतीला किती लक्ष दिलं पाहिजे, या साहेबाकडे किती लक्ष दिलं पाहिजे. आणि 1000 फुटाला ज्याला फेर टाकणार आहे आम्ही, 1200 फूट जिथं अंतर असेल तिथं माप आहेत की म्हणजे 600-700 फुटाचं अंतर आहे इथं, तर नाही देणार इथं. कारण की हीच शिकते तिथं सगळी 600-700 फूट हो म्हणून पडते तिथनं जे आवलं टाकते ते त्यावर मागणं गाड्या गोळीगत थम दिसणं जाते ते. तर बघू आता आधी सगळी कामं उरकून घेतो. आम्हाला तिकडचं वाढ आणलं पाहिजे. लागण करायचं चालू आहे, लागण तिथं एक करायचं चालू आहे त्या वस्तीजवळ एक आपल्या. परत माळाला आज किती लागण करायचं चाललं तुम्हाला सांगतो. आता माझ्या अंगावर येतो बघा कसा 10 वाजता आला. आज लागण इथं 2.5-3 एकर आहे, तिथे एक करायचं चालल्या. माळाला 3 एकर, 3-3 6 आणि खालचं कॉलेजजवळ 1.5 एकर, 6, 7, 7.5 आणि माळाला आधी झाल्या 3 एकर, 7, 8, 9, 10 म्हणजे 10 एकर लागण आहे यंदा. 10 एकर लागण करायची. त्यातली 3 एकर लागण झाल्या, 7 एकर लागण करायची आहे. घरातली लागली वरडायला, घरातली मग तिथे एवढी लागण उस्तवर जरा थांबवा मैदानं. आणि आपल्याला हत्ती घास पण लावायचा सगळ्या बांधाला. थोडी कामं घेतो उरकून. आणि काय महत्त्वाचा निर्णय आहे ती सगळी आमची कामं झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो. ब्रह्माशेठची तब्येत कशी आहे ती पण शेअर करतो तुमच्याबरोबर. दोघं जण दाबायला लागले तिकडे. तुला काय म्हणजे अजिबात मारत नाही बाय, ते घातके बरं का गयो बाबऱ्या. चला देतो खाते तू गुंडाभाऊ. निर्णय घेऊया देऊ. सम्राटला फोन विषय हार्ड करायचा सम्राटचा रायबागेत. काल कळालं का कुठं आहे आपण. सगळ्यांनी खाते घेतो ठेवून. आणि साहेब बघा तिथं थोडीशी वैरण घेतली, तिथं वैरण पण ठेवाय बघितलं मैदानात. बाबानं वैरण नाही खाल्ली. काल रात्री आल्या खाद्य ठेवलं, खाद्य धुळा उठवला, परत पाणी लावलं, पाणी 1-1.5 बारडी पाणी प्याला, परत वैरण टाकली, वैरण खाल्ली. आणि काय बाबाला मैदानात काल झालेलं देव जाणे देव मला माहीत. अशी आपली रायबा शेठची आई. धन्य आहे सा तुम्ही आपल्या रायबाला जन्म दिल्याबद्दल, आभारी आहे ही शानी. आणि ही राधाची आई. पाठी कमी आहे त्या, त्यामुळे ह्या तिघांनी आधी ठेवायचं. तिथं आहे तर पाठी अजून तशा, तर आत सगळ्यांनी वळून ठेवतो, त्यामुळे काही विषय नाही. यांचं झालं की आत ठेवतो. पाठी वाजल्या मस्ती बघा की. सम्राट बघा कसं करायला खाद्याची सवय लागली सम्राटला. कसं आहे काय केलंस काल काय केलंस हा का आजारी पडलास का आजारी पडलास काल. आता मला डोळं बिळ कसं दिसते साहेबांचं. ब्रह्मास्त्र का आजारी पडलास काल. आजारी का पडलास हा. ब्रह्मास्त्र आजारी पडलं आपलं काल आणि आज फ्रेश आहे. कुछ तो देखना पडेगा. तर आपला आता हा निशान निघालाय दुसऱ्या दावणीला. निशान नव्हं विटू. आणि निशान पण जाणार आहे दुसऱ्या दावणीला. कारण की बघा पिकअप आले. कारण की आम्ही लय विचार केला रात्रभर. आम्हाला म्हणजे विचार करून करून काय म्हटलं ही आपण निघालोय भयाकलोय मेन विषयातून, रायबाच्या विषयातून, बाजीच्या विषयातून. म्हणून हा निर्णय घेतलाय. कारण की जे आपली स्वप्न आहेत ती साकारायला हा निर्णय घेतलाच पाहिजे. आणि कालचं मैदान जसं खेळलो तसा अनुभव चांगला झाला आम्हाला की कुठल्या लेवलला आपण ती कळालं. म्हणून हा निर्णय घेतला आता. आणि विटू निघाला चांगल्या दावणीला काही विषयच नाही. तिथं बाहेर शेटचं पाहुणा आहे ती.
भाई जातीचा मुलगा आहे तिथं निघालाय. म्हणजे थोडक्यात कुठं आपण बाजी स्टार्टला सांभाळायला देणार होतो पलूसमध्ये तिथं विटू निघालाय. त्यामुळे काही टेन्शन नाही. मग बाजी आपण तेव्हा दिला नव्हता त्यासनी, कारण की त्यांच्या डोक्यात एकच किती काय होती ते, जर आम्ही सांभाळायला नेला की परत आमच्याकडे राहायला पाहिजे. परत आम्ही ते काय होतं त्यांच्याकडे, त्यांनी तसं 4-5 नंदी सांभाळलं आणि गुलाला तर राहायला लावले होते. मालकाने लगेच नंदी घेऊन गेली मागं. असं त्यांच्याकडे 4-5 वेळा झाली. मग ते म्हणलं बाजी, मग म्हणजे तुम्हाला आम्हाला माहिती तुम्ही बाजी नेणार मागं. मग ते म्हणते बाजी काय नको बाबांनो राहू दे म्हटलं. मग तवा मग आता म्हटलं विठूचा विषय. मग विठू म्हटलं कसं, तर विठूचं म्हटलं आहे असंच विषय, काय ती मागं वगैरे नेणार नाही. फक्त त्यांचं एक टार्गेट आहे की सांभाळणी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि इतकी अडचण झाली आपली इथं, म्हणून हे निर्णय घेतला. इथं शेड मारायचं आता, उद्यापासून काम चालू करायचं आहे शेडचं. बघा आता. आणि राधा पण दिलेली आहे. राधा पण ह्यातनंच जाणार आहे, पालसालाच निघाल्या. चला पुढे आणि शेअर करू. इथं राख्या बांधलाय चरायसाठी आणि राधा बांधली इकडे. ती हाना गेली राधाला. बघा इथं राधा तिथं चरायसाठी बांधल्या. इथं पिकअप लावलाय. इथं मुरमाड ठीक आहे. चला एक दिवस झालं राधा जात नव्हती. राधा घालवायची. जाऊ दे राधा. कोण आहे? पुष्पा आहे काही नाही सांग. हो घ्या की विठूला घ्या की अमित भाऊ. कुठे काय ते विष्णूला ठेवलेली विषयाला निशाणला. तर राधा आपली निघालेली आहे. पलूस येते. चल चल राधा चला चल 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 राधा. ओके हा लात खायला घातलं का ना तिला, तिच्याजवळ जायचं नाही. खायला घातलं माग अशी फिरती लात महाराज येणं देते. गाडीला वगैरे झुपली का नाही, काय नाही लात बीत काय, फक्त खायला घातली जवळ जायचं ना. जरा पुढे घेऊ दे काय, बैल वळल काय. ते तोडलंय, मला खालतं जायचं आहे. खालतीकडची म्हणजे कॉलेज जवळची ड्युटी माझ्याकडे आहे. लागेल डेप्युटी साहेब माळा नाही बाहेर शेटी तर थांबणार. विट्टू बाहेर काढलं की एवढं मोठं दिसतो. हा जाऊ दे खरं काय इथं आपल्याकडं व्यायाम होईना नाही तर सगळ्यांनी आता म्हटल्यावर ते दिवस रात त्याच्यातच राहिलं पाहिजे. बाकी घरातली काय करतील परत, काम बघत हे केलं पाहिजे. नाद निशांत शेट राहिले, परत बाबरे शेट. नाही मारत भैया याच्याकडे दे. अहो नाही वर जाऊन बांधतो जाऊ. चांगला कर, फक्त तयार कर आधी. आपलं खाते काय नाव दुसरं खाते खाते का नाही म्हटलं त्यांना पैसे पाठवायला होतं खाद्याचं, तुमचं तुम्ही खाते चालू करा सेपरेट. हो ऍक्च्युली आम्हाला खाते करायला माहिती ना परत दोन कुठे जाणार की नाही मी आणून देतो तुम्हाला. होय एक 60 वाज गेला अख्याच. हे तुम्हाला काय कुठलं करायचं ते करायचं अजून फक्त तयार करायला. हो आणि सर
आणि काय सांगितलं माहिती आहे का पेलवाला आणि राधा कुठं निघाल्या म्हणजे ज्या ठिकाणी तिला जायचं त्या ठिकाणी निघाल्या चांगल्या ह्याच्यात कारण की हे दादा नमस्कार नाव काय सुदाम बंडकर पलूस पेलवान आहेत आणि तुमचे घोडे किती आहेत 9-10 घोडे आहेत त्यांची म्हणजे जिथं त्याची जागा आहे तिथं ही निघाल्या त्यामुळे काही विषयच नाही तर एक नंबर एवढ्या दिवस आपण थांबलो यासाठीच म्हणजे चांगल्या दावणीला जाण्यासाठीच बहुतेक थांबलेलो आपण लय ठिकाणी गिरायक बघितलेलं खरं ते आपल्याला म्हणजे पटत नव्हतं तर ही योगायोगानं आज सकाळीच निर्णय झाला एकदम बरं झालं म्हटलं उगाच इथं हाल म्हणजे बसून नाही हो हे बसणारा प्राणी नव्हे हो थोडी अशा ठिकाणी गेल्या हा तिच्या आधी लहानपणी तिथं काढलं दिलं हा त्या ठिकाणी त्या भागात गेल्या हा हा बरोबर तिथं लहानाची मुठ्ठी झाल्या त्या ठिकाणीच निघाल्या म्हणजे त्या भागात एक महिन्यानं गुढीच वर काढल्या अहो तुमच्या 9-10 आहे त्या म्हटलं आता काय म्हणजे हो आणि त्या भुत्या माहित असलं तो भुत्या म्हणजे हिंद केसरी जसा आपलं बक्कासूर मथुर वगैरे आहेत ना सर्जात नावची गोडा आहे. तसं तो भुत्या आहे भुत्याचं मारलं काय ती मला पण मागाशी कळाला आहे म्हणलं मग काय विषय सापडलो मग आता आपली चांगल्या दावणी निघाल्यात कधी योगायोगानं आपण गेलो त्यासाठी खायचं नसतं आपल्याला. आणि तिचा बायोडाटा मला माहिती आहे ना सगळ्या पेडमध्ये उडली होती. हा पेडमध्ये होते नाही ना हिला कुठल्या सोग्याला पळवायची किंवा आधी कुठं पडली दगड जनरल आमच्याकडे जनरल दगड कुठला टाकायचं सगळं त्याला माहिती आहे ना. मग काय विषयच नाही बैलातलं ज्ञान मला कमी पण मोहऱ्यातलं बाहेरातलं काय नाही असं कळणार तिला खराट आहे बटा पण एक आहे पायावर खराट आहे ते काय आम्हाला कळत नाही तिला मोडायसाठी काय दुसरा बटा कुठं काय तो पण आहे असं आहे मोडा आहे तिला. ठीक आहे आता बघा तुमच्या आम्हाला काय कळतं आम्हाला गोडी पसंत पडली चला चला असा विषय आहे ते आता तुम्ही बघितल्या तुम्ही नजर सांगताय की बाबा काय गोडी आहे काय आहे. आता ही रॉकी बघितला तुम्ही काय म्हणला जोरात आहे घोडा बैलला शेवत आहे बैलासाठी फेरा बिरा राग आहे त्या चेहऱ्यावर बघायला राग आहे हे आता तुम्हाला कळतंय अंगचा राग आहे थोडं भरडा थोडं भरडा आता थोडा जाय त्याला लय नाही बघा नाही बारटा कमी आता. भरून जर पाठी भरडा खाल्ला त्याने हा तर ते घोडा हातात धरून कोणाला देणार नाही एवढा राग आहे त्या घोड्याला लय मस्त आहे राधा निघाली विठू निघाला आज संध्याकाळी निशान जाईल जमलंच तर निशान जाईल आणि बाबऱ्या पण आपल्याला एकतरी विक्रीच करायची बाबऱ्याची आपल्याला कारण की आम्ही कठोर निर्णय घेतला जो सगळे कसं आहे आपल्या रायबा शेडवर लक्ष लागेल तर विषय असा झाला आहे की दादा बोललेत की आणि पण दादा बोललेत हे कोणा माहिती आहे का बाईच्या आत्तीचा मुलगा बरोबर आहे का आणि विठू तिथंच निघाला त्यामुळे काय विषय नाही आणि यांचं काय 9-10 घोडा आहे ते तिथं निघाले राहता आणि आता असं ठरलं की आपलं पहिल्यापासून मी सांगत होतो आता म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ह्या महिन्याभरात की रायबा शेट 1000 फुटात असेल पल्ला तिथंच पळणार मग आता पल्सार 1000 फुटाचा पल्ला आहे बरोबर आहे का मग आता आम्ही काय करणार रायबा घेऊन येणार बाजी घेऊन येणार आणि सम्राट घेऊन येणार 3 घेऊन येणार ह्यांच्या जेवढ्या स्पीडचा तुमच्याकडे आहे काटावडी काय म्हणला काटवाडी मल्हार घोडा मग त्याच्यावर मध्ये फेरत येतो फक्त घेऊन या पैसे काय देणार ना बरं का आम्ही 1 रुपया देऊ नका फक्त आमच्या जेवढं काढा 1 रुपया देऊ नका 1 रुपया देऊ नका चालतं छकडा कोणा तिथं बांधा नको गेला कमी करायला फक्त एवढा विषय शान आहे शान या गोट्या जर गोडा बांधला नाही शोभा येणार तुमच्या गोट्यात अहो ग बसा आता राय भाऊ आपल्याला लक्ष घालायचं आणि लागण चालल्या करायची तू असं का नाही हाय. लय करत गोडा आणून बांधा खरं सांगतो तुम्हाला 1-2 दिवसात येते बघा तर इथं आलेला आहे अजून एक मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये पाहुणा कारण ह्याला थोडीशी आलायच की कारण ह्याला लागलेलं कुत्र मागं लागलं होतं है नाही आणि कुत्र मागं लागल्यावर भैयानी त्या कुत्र्याला मारलं आणि ह्याला इथं आणलंय मग आता काय करणार आहेत की ही बरा झाला की ह्याला सोडून द्यायचंय डोळं पण आली ती डोळा का उघड ना डोळं आली ती काय आता हे पोलिसने माहिती आहे, औषध बिवषध. हा ते डेपुटी माहिती कारण की आपली पहिली कबूतर होती कबूतर होते 50-60 होय होय तेव्हा आम्ही हायस्कूल होतो हा एक कबूतर कुठे सोडा इस्लामपुरात हा. म्हणजे इथनं 20 किलोमीटर तिथनं आपल्या घरात येत होतं असं होतं कबूतर चित्र नव्हतं ते ह्यांनी लय नाद केली ती आणि आई तर सांगते की सारखं एक पोपट होता घरात पोपट आणि पोपट ह्यांचं नाव घ्यायचं आणि बाजारला जा म्हणायचा कसा म्हणायचा सांगा बाजारला जा शांत बाजारला जा सारखं एवढं बोलायचं मोठ बाजारला जा आणि एक व्यक्ती होती त्यांचं काय नाव घेत नाही ती येऊन सारखं शिव्या द्यायचं तर ती माणूस आलं की त्याला शिवाय द्यायचो आणि त्या पोरांनी शिकवलं शिवाय द्या शिवाय असल्या गांधी आपण व्हिडिओ बोलवू शकत नाही स्पष्ट शिवाय द्या कॅमेरा बंद केला सांगतो कुठली शिवाय द्या
हसायचं ती माणसं म्हणायचं की आम्हाला आणि कोणाला शिवाय देतोय आता सांगू कोणाला तुला शिवाय देतोय म्हणून. आणि तिचं नाव घेऊन शिवाय द्याच तरी तुम्हाला म्हटलं नाही एकदा माझं नाव घेतोय का नाही म्हटलं एवढं स्पष्ट तुमचं नाव घेतोय. तर आजची अपडेट काय की आता ब्रह्मा कसा आहे आपला ब्रह्माशेड काय सांगू नशीबच आपलं म्हणायचं एवढं हे आहे. आता ब्रह्मा दाखवला माझ्या व्हिडिओ मी आता आणि ब्रह्मा बघितला तुम्ही तर मंचिरा शो ब्रह्माच आहे का तिथं माहिती आणि मैदानातला पण व्हिडिओ आहे तो आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो. मी पण बघितला तर मला पण असं थोड्या वेळासाठी वाटलं की नक्की ह्या ब्रह्माला झालंय तरी काय. आणि मग आता कालच्या मैदानात आता भैया म्हणते ती काय सांगायचं आणि काय बोलायचंय बोलण्यासारखं काहीच नाही. भैयाशेडचं प्रत्येक मैदानात असतंय भैयाचं पण बरोबर आहे. भैया मग तो करायचा असला तर नाद करूया आयुष्यभर हाय असं पळत राहायचं जायचं मोकळ्याचं मोठ्यानं बोला जायचं मोकळ्याचं. हा मग भैयांचं काय इच्छा आहे की आपलं दोनच चांगली सांभाळायची. आपली बैल असले वाईज नाही गाडी कडे 50-60 माणसं असतील सबस्क्रायबर आपली. होय फॅमिली हायच हो तेवढी सपोर्टिव्ह काय करायचं. काल सांगतो तुला मी सुट्टी करायला तुला सांगितलेलं का आपण वाईज होती माती टाकली खाली चिकूला पाहिजे आणून आणि काल एवढं सगळं झालं की जसा ब्रह्मा आजारी पडला ह्यांचं सगळं म्हणजे मूड ऑफच झाला. ह्यांनी व्हिडिओ घेतला नाही कुणाला काय नाही म्हणतात मला काहीच कळतच नव्हतं कोण आलं तर बोलाय काही समजत नव्हतं अशी अवस्था झालेली. आपण पाठीमागा गेलो तवर चांगला होता तोवर चांगलं 6 वाजता मागून बघतोय तर बाबा बसल्याला खाली केस म्हणलं तिथपर्यंत तवर म्हणलं वांगरले पाक बैल आजारी 100 हा केस नीनो बरं असं नाही की विषय म्हणजे आता काय काय फॅमिली मध्ये तुम्हाला आधी कळाला नाही का अहो आधी कळायला रात्री त्या उखंड्यात उडी घातली त्यांना टेम्पोत बसताना एवढा हो. मस्ती करत होता. तेव्हा पण विषय आणि दुसरा विषय मैदानात बांधल्या उकरत होता. हो आम्ही म्हटलं की आज हाय हो फवाऱ्या आम्ही म्हटलं पण पण म्हणलं आहे इतक्याला गाडी हान चांगली म्हणतो गाडी लागते म्हणून. हम्म. तोवर नुसतं म्हणलं बाहेर आम्ही म्हटलं चला का बांधली फाटी बघून येऊया कशा येत्या कारण की पहिल्यांदा गेलोय हिंदी केसरी मैदानात फाटी हा. मी काय केलंय सा पहिल्यांदा गेलो का फाटी गेल्या, हा, हिंदी हा, केसरी बरोबर आहे. मैदानात मग ती फाटी बघत बसलो तर मागून बघतो रे बाबा मान खाली घालून बघितलं डोळं वगैरे असं दिसत होतं की आता ह्याला काय तर होणारच आहे जास्त. अहो पुन्हा पळून आल्या बघायला पाहिजे होतं बरोबर लगेच पाक मुडको टिकून जमणे असं वाकून उभा राहिलं आणि तुम्हाला यायला पण बाहेर वाट नव्हती ना की बाबा लगेच यावं बैलच. बाहेर निघायचं नाही. मग सगळा असा विषय झालाय. मग आता ह्याच्यावर काल व्हिडिओ करायचा तर करायचं काय आणि बोलायचं काय. आणि ह्यांनी आल्यावर ह्यांची अवस्था बघून पण मला काय असं वाटलं नाही की बाबा आपण लाईव्ह पण जाऊया. नाही लाईव्ह जायला पण म्हणजे शेवटी ह्यांचं काल मनस्थितीच नव्हती. मी पण ती ओळखलं कसं होतंय माहितीये का मैदानात गेलो आपल्याला सगळ्यात बेकार नाही. तुम्हाला खरं सांगू का म्हणजे पहिल्यांदा काल मला पण असं लय बेकार आणि वाईट जे तुम्ही म्हणता नाही ती घरात बसून वाटलं. लय लय काल वाईस फोटो काढला नाही रे. अहो गिफ्ट दिलंय दादा हो ती दाखवा त्या दादांनी पण दाखवलं नाहीसा काय नाहीसा. हो तेव्हा दादा नव्हतं पण असू दे भैया काय मनाला लावून घेऊ नका. शेवटी प्रत्येकाचा दिवस कधी तर आपलं पण पालटतील अजून आपलं नशीब उघडायचंय. आणि हिंद केसरी मैदानात जाण्याचं कारण आपली फॅमिलीच आहे कारण त्यांची जास्त इच्छा होती पेडगाव मध्ये आपलं नंदी असावं. तर असू दे. एवढं दिले किती किती दिली ती? बरं का आम्ही पहिल्यांदा बघायला लागलो कंडा आहे की नाही? 4 दिली ती. 3 आणि 4 कंड ही प्रेम आपल्या फॅमिलीचं. अरे मला माहित होतं चप्पत मला फक्त ते म्हणले कंडन ते दिले त्यांनी मला म्हणलं की घरात अगं गाडीत काय तर भाज्याला असली ती रायबाचं छोटं वाला आहे. ती रायबा ती ब्रह्माचं दिसतंय ब्रह्माचं मोठं आहे. भाजी असं भाजी तर कितीही हे प्रेम. दादांचं नाव मी असतो तर नाही मोडत नव्हता काल मला ते तुम्ही नव्हता ते तुम्ही म्हणणार होता. तुम्ही ऐकलं त्या दादाचं नाव विचारलं सा कुठल्या गावचं होतं काय. मुंबईत येते त्यांनी आदल्या दिवशी नाईट मारली हा दुसरं कामावर आणि लगेच तिथनं हल्ली ती आणि 31वा गट घावायसाठी एवढ्या फास्ट आली ती म्हणत होतं. मग काय ती तुम्हाला बरोबर आहे. एवढं जर एखादा अपेक्षा ठेवून आला असलं हा, मग तीच तर वाईट तर वाटणारच. यांनी दुसरं मैदान नाही पण आपला गट बघायसाठी आलेली खास एवढी. हे म्हणून आम्ही आता मुद्द्यावर येतो स्पष्ट निर्णय घेतलाय शर्ट तर सारखं खवाळते मैदान दादी दादा काय सांगू मग ते माहेर जर असतं तर मी असं केलं असतं एखादं टॉपचं फक्त म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला म्हणजे धावा गट तर मग भैया इकडे या व्यवस्थित दोघं फ्रेम मध्ये. आणि काय नक्की तुमची इच्छा काय आहे. त्या सांगतो राधा दिल्या आपली घोडी विटू दिलाय म्हणजे विटू एक दिला विटू सांभाळायला दिलाय निशान पण जाईल सांभाळायला. हा म्हणजे असं झालंय की पैलवानांचा पण जीव आहे ती पण काही देऊ शकत नाहीत. आणि आता बाबरे शेट विकणार आहे हो बापरे. कारण बाबरे पार्टी आधी चांगली बाबरे देणार आहे बाबऱ्या 4 खांदी पिक होय सगळ्याची फॅमिलीला माहिती आहे का देणार आहे
रायबा शेटवर आपल्याला सामदाम डोस वापरायचा आहे, रायबा बाजी. कारण की मेन विषयावर आपण जरा बाहेर गेलो. होय, तसं रायबा कारण हे नाद आहे सगळा रायबामुळं आणि रायबाला आपल्याला काहीतरी नक्कीच करून दाखवायचं आहे. एवढं सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे. एक बारकाने विचारतो रायबा अजून म्हणजे मैदानात आपण काढायचं. दोराड्यात रायबा शेटनं 1 नंबर केलं, कातरली मी केलं 1 नंबर केलं. का कारण तेव्हापासून रायबाला असं व्यायामाने त्याचा लाड पण केला बरे. आणि आपला रायबा पण करणार आदत मध्ये काहीतरी. अजून बारकच आहे ती, अजून वर्ष 1.5 वर्ष आहेच की आदत. तिकडं लक्ष गेलं तर. होय, आणि कसं झालंय व्याप वाढतोय म्हणजे त्यांना पाहिजे तो सराव द्यायला पण ह्या दोघांना वेळ भेटत नाही. कारण की वैरण घालायचे, शेण पाणी दाखवायचंय, खाद्य चारायचंय, ह्यातच सगळा टाइमपास होऊन जातोय. त्यात आता तुम्ही म्हणजे बघितलं असेल आपल्या फॅमिलीने दाखवलंय का आपली लागण चालू आहे. इथं लागण चालू आहे. मग आता ही लागण करताना सगळीकडे, आणि जशी की उसाला तोड सगळीकडे येते तशी लागण पण सगळीकडे असत्या. मग आता भैया पण आहेत, तर भैयासनी पण म्हणजे ज्यावेळेस इथं आलं त्यावेळेस माहित होतं की शेतीची पण कामं लागली की ती पण केल्याशिवाय पर्याय नाही. कारण भैयांचंच आहे सगळं. जसं आम्ही काही भैयासनी दुसरं म्हणजे परक मानत नाही स्वतः. हा, मग भैयासनी म्हणजे ही दीपक दादा पण, आता ही आलेलं आहेत गोंडा दादा पण, आम्ही ह्या सगळ्यासनी गोंडा भाऊ. तर ही सगळी आहे ती आपलीच आहेत. आम्ही आमचीच म्हणतो, फॅमिलीच म्हणतो. जसं की आम्ही युट्यूब फॅमिलीला आपली फॅमिली म्हणतो. दुसरं मेन कारण लोड पण येतोय, लोड येतोय म्हणजे यायला लागलाय. हे तर केलं पाहिजे. होय, म्हणजे आपलं नंदींची जिथले तिथं सोय. म्हणून बाबा आणि शेती महत्वाची. आऊसाहेबानं आऊसाहेब म्हणजे आईसाहेबला मी आऊसाहेब म्हणतो. आईसाहेबांना सकाळी उठल्या डोळं असं म्हणजे डोळं झालो बाहेर. अरे ती रान मोकळं करायची, घाण कोण काढायची, धाडी चालवायचं, याव तेव्हा जरा थांब मैदान ही तर. होय, आणि जर शेतीत पिकवलं, उत्पन्न आलं, पैसे 4 आलं तर मैदान करचीला, नाहीतर काय करणार आहे. म्हणून तो निर्णय घेतलाय. बाबऱ्या शेट येणार आहे, ती पार्टी मागे लागली अजून. आणि मुंबईच्या पण दादांचे कमेंट आलेली की मुंबईला देणार का, म्हणजे विकतच. ज्याच्याकडे आपण आणलाय ना बाबऱ्या, हा, ती घ्यायला झाली म्हणजे मागच लागलेली त्यामुळे त्याचा काही विषय नाही. म्हणजे बाबऱ्या का देणार, कारण जिथं जाईल तिथं तर तो सुरा लागेल, मैदान वगैरे खेळेल आणि चांगला पळतोय पण चांगला. दुसऱ्या कुणाच तर नाव उद्या राहू दे आपलं. 2 खांदी त्यामुळे काही विषय 4 खांदी 4 खांदी. मग काय नाही भैया विषय. शेवटी आता काय झालंय, आम्हाला पण लय असं जीवावर दगड ठेवल्यासारखं झालंय, पण पर्याय नाही. कारण लोड लय होतोय. आणि 3 15 दिवसात 3 गाया गाव आहे. होय, सगळ्या फॅमिली माहिती तर खोंड झालं तर ते आपल्या जावणीला राहणार. आगमन झालं आणि घरचं ते घरचं. होय, जसा बाजी रायबा तसा विषय आहे. म्हटलं बाबा मी रातभर तेच विचार करतो. म्हटलं काय म्हणजे आता बाबरे किती मैदान केली आपण, दुसरं झाल्यापासून नुसतं एकच झालं, 2 झाली. मग दुसरी बाबा गेला तर तो पळवल तरी. आणि असं पण नाही की बाबा हे मैदानाचा खर्च आवाक्यातलाय, आवाक्याच्या बाहेरचा आहे हाय. आणि मग एवढा आपण कमवत पण नाही, हा पण विचार केलाच पाहिजे. आणि काल पण एखादा त्यांची कमेंट आलेली, तर आपल्या फॅमिलीला राग आला, पण तसा राग येऊन देऊ नका. शेवटी ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहे, आणि आपापसात भांडू नका, असं काही करू नका. तर जाऊ द्याला आपण निर्णय घेऊ. आपल्याला लक्ष घालायचं कुठं, खरं सांगतो रायबा बाजी का, कारण की ह्याच्यामुळे आपलं नाव झालं. होय, बाजीनं खरं मैदान दाखवलं. मैदानात काय चढाओढ असते ती दाखवली. लक्ष लागणं बरोबर आहे. आणि बाई आता नाही भाई अनुभव जातात जवाई बँक कमी होईल तेव्हा आपलं लक्ष लागलं. आता बघा, आता समजा रायबाला चालू बाजीला चालू म्हणून बाबऱ्या राहतोय ब्रह्माला, मग ती पण जीवाला लागतंय की बाबा ह्यांचं कसं दुर्लक्ष. व्यायाम द्या, सगळ्यांनी व्यायाम द्यायचं होत नाही बाबा. कारण रानातलं आता लागणी झालं, आता आले आम्ही बी उतरून राहणार. आणि अजून ह्यांच्या पोटात अन्न नाही. मग सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जरी सुरायला लागलं तरीही अजून ही व्यक्ती सुद्धा इथं अशी उपाशी आता डबा आलाय. मग ही असं काम आहे सगळं. म्हणजे फॅमिली आता काय म्हणून बाबरे खरं आमच्या ठिकाणी येऊन तुम्ही बघा काय विषय. होय, नाही दिलाच पाहिजे. बाबरे देणार. परत राधा गेलीच काही वेळ पुढे बघाच. राधा गेली म्हणजे सांभाळायलाच गेले. तिथे किती घोडा आहे तो? 9-10 घोडा आहे. 9-10 घोडा आहेत काय असेल ती. कुणीकडे गाव काय? पोलूस मध्येच. आणि विठू पण पोलूस मध्ये गेला. होय काय? आता निशाणा संध्याकाळी जाईल. हा, तू कुणीकडे जाणार? बारामती. पहिलवानांनी बघितलंय काय? तिथंच मथुर पळतोय का तिकडे चांगला? मग ही असं होतंय, नंदींचं हाल होतंय व पळणाऱ्यांचं. त्यांचं म्हणजे जी भविष्य आहे ते अंधारात जात आहे जास्त पसारा केल्यामुळं. ह्या निशाणला पर्याय काय? विषय काय 10 कुठलं थांबा
एक किलर आहे, किलर ह्या साहेबाकडे त्यामुळे काय वाटत नाही म्हणजे याला आणि कसं आहे नाही त्याला व्यायाम चालू केला तरी पण आपल्याला असं गळून एवढ्या चालवायचं आणि व्यायाम आणि वेळ किती आणि कष्ट किती ह्यांचं म्हणजे एनर्जी वाईच नाही जात. दिवस जाते आणि बाकी आता तुम्हाला आता तिकडे सांगितलं खालचं जायला लागलं. होय आता गेलंच पाहिजे शेवटी. ही आताचीच कामांचे दिवस आहेत. कामं नाही केली तर परत वर्षभर काय करायचं. नुसतं पहिले करून नाही चालणार. फॅमिली प्लीज समजून घ्या. होय आणि कुणीही अशी कमेंट करू नका की पळणारा विकतायचा पुन्हा पश्चाताप करशीला. पश्चाताप काय होत नाही. काय होत नाही. आम्ही रायबा शेटवर दाम दंडबेल वापरायला आपण ती पोलती करून दाखवली. आता 1000 फुटावून येणार आहे त्याला पार्सला भाडं घेऊन हा रायबा बाजी आणि सम्राट ती 3 गाडीत बांधणार आहे. कारण जिथं आपण घोडी आपली राधा दिल्या त्यांची मोठी घोडी 9-10 घेऊन सम्राटवर पण लक्ष दे. सम्राटवर. हो आणि सम्राट म्हणजे तसं म्हणा गेलं तर सम्राट आपलाच आहे. होय आपण आहे त्याचा आपलाच आणि पहिलवान पैलवान दादांनी कुठं राहणार आहे. कुठं इथं मग तो आपलाच झाला. आणि पैलवानांचा त्याच्यावर जीव आहे जसं आमचा रायबावर आहे. आणि पैलवान दादा बोललेत की तुम्ही आमचं नंदी म्हणू नका, तुमचं नंदी आहे. सगळं भारत पण तुमचाच आहे म्हणून सांगितलं. होय पण आता काय समजून घ्या. कुणी काय अशा कमेंट करू नका. आपण पण समजून घेतो का की बाबा आपल्याला कळतं ना. आता यो निशान यो विठू गेला हा त्यानं गाठो गट्टी पास केली. होय विचार म्हणजे आम्ही विचारू बाजू काय उपयोग आहे त्याला. व्यायाम नाही देऊ शकत आपण. आणि जरी तुम्ही समजा सगळी मैदानात घेऊन गेला असं कुणापाशी थांबणार आहे, कुणाला सोडणार आहे, कुणाला पळवाय नेणार आहे. एवढं ड्रायव्हर कुठलं बघणार आहे. आता हे एक ड्रायव्हर जर आरडून बेशुद्ध पडणार ऍडमिट करायला लागेल. एक तर त्या दिवशी अन्न जात नाही, पाणी जात नाही. का तर एकच असते की पळायचं आणि वरडायचं. होय होय नाना म्हणत ती काय यांचं घटकच सगळीकडे बदलतंय. नाही यो निर्णय थांबाय आता कमीच करायचे आपल्याला. कारण 3 गाय गाबायचे. 3 गाय समजा बायचान्स 3 कोंड झाली असं आपला रायबा जीव वाचला अचानक होतो ना. त्या दिवशी आम्हाला नजर बसते आणि वस्तू ठेवणार बाकी तयार करणार. होय दुसऱ्या दावणीला जाईल काय होईल ते होईल. एखाद्यावर जीव बसतो असा बसतो की जीवा पाड. तसं रायबावर बसलाय, बाजीवर बसलाय. मेन टार्गेट दादांचा फोन आलाय. पसार वाढत होय आपल्या एक प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून. जीव बसला की जीव बसतो असा की परत जीव कुठपर्यंत जाय माहिती का. असं ते कधीपर्यंत ही मागचं 2-2.5 एकर आहे तिथे सगळं गोटाच नुसता वर पत्रा मारायचा. प्रॉब्लेम आहे आमचा. म्हणजे जीव बसला असा विषय. तसं रायबा शेटवर आणि एक असं की सांभाळली तर त्यांची निगा पण चांगलीच झाली पाहिजे. असं नको की कोण कमी जास्त ते अशक्त वगैरे काय नकोय. त्यासाठी आम्ही म्हणजे खाद्य वगैरे त्यांना प्रॉपर भेटलं पाहिजे. त्यांची ताकद वगैरे वाढवलीच पाहिजे. रायबाचा विषय म्हणजे काय रायबाला आपल्याला टॉप मध्ये होय कारण त्याच्याकडे लय अपेक्षा आहे त्या सगळ्यांच्या. काय विषय नाही. कालच्या मैदानात असा अनुभव आला आपण लय मागाय शेवट आहे आपण. कालच्या बैलाचं स्पीड बघून तिथल्या मग त्यांचं नंदी किती 1-2 असते त्यांना त्यांचं लक्ष लागतं ना. होय पण 1-2 चांगलीच सांभाळते. असू दे तुम्हाला अल्लडपणात म्हणजे ह्यांचं कसं झालंय अनुभव नाही काय. तुम्ही शिकलाय का नाही. आता तर भविष्यात जे येणारा नंदी त्याला तर चांगलं म्हणजे ट्रेन करणार. पोलीस मध्ये असतात 2 दिवसात गाडी गेली गाडी दुरी पेलवायला गावाला भाडं देण्यापेक्षा पैसे जाते. आता इथे गाडी असते तर ते फुकट मध्ये घ्यायला 300-400 रुपये केला. बर चालतंय चला आज एवढं शेअर करूया. मुद्दा व्यवस्थित काय होय दाखवलायस ना ब्रह्माला दाखवलेला आहे. तर आता आम्ही व्हिडिओ हे सांगून सगळं इथंच थांबवतो. तर जसं की सांगितलंय कमेंट काय अशा तशा करू नका. आता ह्यांनी विचार केलाय कमेंट करताना असा पण बाबऱ्या देणार नाहीत की उगाच दिलाय म्हणून. चांगलंय किंमत आली वगैरे तर देणार आहेत. उगाच काही फुकट देणार नाही कोणाला. आणि तो पळतोय पळत ना असं नाही. पळतोय चांगला पळतोय. फक्त त्याचं दुसरीकडे नाव रोशन होईल आणि त्याचं कुठं तर काहीतरी होईल भविष्य. तो विषय आहे. आणि कमेंट करताना म्हणजे कोणाला बोलायचं असं रागात जरा आमच्या बाजून जरा येऊन म्हणजे इथं डोळं दाखवा इथला विचार करा. हो आमच्या जागी येऊन विचार. एका दादांची कमेंट आल्या की म्हणजे तुम्ही टाकलं ना की असं असं झालंय तर कारण म्हणजे तुझ्या बैलाला इंजेक्शन दे. पळायचं काय आता काय माहित. तुझ्या बैलाला इंजेक्शन दे म्हणजे पळेलो असं काही त्रास असेल ती. ती इंजेक्शन काय होती त्याला शोराड आणि अजून एक बाजीचं सांगतो तुम्हाला. बाजीला असा बाहेर कातरून सुद्धा 5 लाखाची मागणी आलेली. 5 लाख रुपयाला मागितलेला फायनल तरी सुद्धा आम्ही दिलेला नाही. आणि आम्ही पैशाचा विचार
पैशाचा विचार आम्ही करत नाही, फक्त एवढंच की व्याप वाढलाय म्हणून आम्हाला लोड कमी करायचा आहे. बाकी कुणी काय मनात वेगळं आणू नका. आणि बाहेर शेतचं पण आहे का बाहेरला पण लोड येते म्हणजे बरोबरच आहे, लोड येऊन द्यावं. पण ती लोड येऊ दे, तीच झालं पाहिजे काहीतरी. चीज झालं पाहिजे. होत नाही, मूड ऑफ करून आलाय सकाळ एवढी, आणि किती जण गेलायसा, 11-12 जण. एवढी जर सगळी काय अपेक्षेने गेलती नाही, गट पास केला ना आपण तिथंच जरा तरी आनंद. आपण कोणाला बोलवलेलं तो तुम्ही आज म्हणजे पहिल्यांदा असं मोठ्या मैदानात बघितलं. आपली फॅमिली आल्यावर कसं वाटलं? ह्यांनी सांगतेत, पण आता तिथे व्हिडिओ करायला कोण नसतं, काय मोड गेलं माझं पण. आणि आजारी असल्यामुळे. ब्रह्मा शक्यतो करून चालला विचार नाहीच. जरा एक महिनाभर आरामावर ठेवायचा आणि मगच मैदानात काढायचं. नाही त्याला आता आराम पूर्णपणे रिलॅक्स होऊ दे त्याला. काय विषय कोणाचा इथं सगळा तासाभरात खेळ झालाय. आणि आता पळून आला घरात आणि असं चांगला झाला. चांगला झाला इथं दावणीवर आल्यावर. विद्या खाल्लं, वैरण खाल्ली. आपल्या इथं शेड आणला, खाल्लं पाणी 1.5 वाटी प्याला, वैरण चाटून पुसून खाल्ली. तिथं वैरण टाकली खाल्ली नाही. आणि उलट काय बोला आता फॅमिली म्हणलं की तुम्हाला कळत नाही आधी आलेत की कमेंट, भैयांचं लक्ष नाही आता, तुमचं लक्ष नाही नंदींच्यावर नजरेत नाही. म्हणजे त्या दादासनी काय म्हणायचंय की बघितलं कळलं पाहिजे भैयासनी की नक्की काय आहे. बदकायला तिथं उखंडा किती 5-6 फूट खड्डा भराय, होय तिथं घेऊन आलो तर भरायला. हा, तिथनं उदाळा तेव्हा, आणि त्या उखंड्यातून उडी टाकली. मग एवढा म्हणजे आणि तुम्ही सकाळी काल आवरताना देतो, हा काल सकाळचा नाही कसा करत होता, उकऱ्या काढायला लागला होता मॅटवर आणि मारत होता आम्हाला. पण मला ह्यात एकच काय सांगायचंय की असं काय नाही, असं म्हणजे त्यासनी कळतं जरी कळलं नाही तरी. म्हणजे आता आपण पहिलं पण एक दिवस तुम्ही उशिराला भैया आलेला काय म्हणलं, अहो दादा रायबा का कोणतं आजारी होतं. भैयांचं एकदम तीक्ष्ण लक्ष आहे, बारीक लक्ष आहे. हा, भैया लगेच ओळखते. मी म्हटलं ती पट्टी बिघाली नाही वाटतं 107 नाही. हा, मग भैयानी मीच होती की त्या दिवशी भैया म्हणलं की अहो जरा आजारला येऊ. भैयासनी कळतंय, सगळं होतंय, लक्ष आहे. भैया दुजापणा करत नाही, त्यांचं नंदी आहे ती, आम्ही काय असं म्हणत नाही, त्यांचंच आहे ती. त्यांचं म्हणून सगळं नियोजन एवढं रात्रंदिवस फोनवरच असते ती की बाबा कुठला चांगला नंदी आपल्याला भेटेल, हे जर त्यांचं सगळं नियोजनात असते ती. सगळं आपल्या इकडेच लक्ष आहे त्यांचं, दुसरीकडे कुठं नाहीच आहे. त्यांची पण शेती आहे, त्यांचं पण घरदार आहे, घरातलं एकटं करतं पुरुष आहेत. तो पण विषय आहे. आणि महत्वाचा विषय आपल्याला इकडे आता लक्ष घालायचं. होय, ही शेट त्यांच्याकडे तर काय ह्यांचं फॅन फॉलोअर्स वेगळंच आहे. माहिती आहे, जर योग सगळा पळाला मग पोहोचतोय आता बघा म्हणून फेऱ्याला नेणार आहे गोड्यावर. चालते की न्या, आणि काय असेल ती करा. जर यात 2-3 मैदान किती तारखेला हिंदीचं मैदान 21 का काय तर नाही ना 11 11. हा, 11 जुलैला. मग तिथं भाजी 2 मैदान होतील. मग सगळा पळाली की भाजी फाटा दिसणार. हा, काय विषय आणि आजचं नशिबानं आपल्याला पहिलं पण आता चांगलं भेटतेत, म्हणजे येतेत. किलर आणि फेरा देऊन बघायचा नाही. मैदानात येते कुठलं तर किलर फेरायला पळत नाही. मग मैदान करू आणि एक पाटाला ते ड्रायव्हरला बसू. बरं, चालतंय. चला, व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय. नाही आज स्पष्ट केलं सर. चला, याला फोन लावू. आणि हो, गाडी किती नंबरला उतरली? 7ला 5-6 नंबर 5-6. काय काय म्हणते 8 नंबर शेवटला आला. 9ला आला. काय विषय हा, तिथं मागणं 2-3 गाड्या आली मागणी ओ तुम्ही सगळ्या घोळक्यात होता का नाही, तोंडाच्या पाक घोळक्यात होता का नाही, आणि तिथं फक्त गाड्या मागं पुढे झालेत. मी बघितलं. गाडी वाढते तेव्हा निकाला हा, मग तोंडालाच गाड्या वाढल्या नाही, बरोबर तिथं होता. मी मग संघ गाडी पळत होती. हा, तोंडाला गाडी पहिलं म्हणजे कसं आहे, प्रत्येक बैला त्याच्यावर असतात. आपला भाग कसा वाटतो वाढणार आहे. आपल्या ब्रह्मा आजारी नसता तर 100% आपला काल गट पास झाला असता. गासा काशी तर झाला असता. किती सगळ्या गाड्या घोळक्यातच होत्या तोंडाला, मी बघितलं ती पण. असू देल काय, अजून याच आहे. माणसं काय जमली नव्हती बरं गाडी मारताना. होय, 100 माणूस होता गाडीकडे. बाई म्हणजे खाली सुट्टीला वेगळी आणि धरायला वेगळी तिकडं. गाडी नव्हती, आपल्या गाडी एवढी होती. फक्त विषय काय माहितीये का, खाल्लं गाडी सुटली त्याला विचार ड्रायव्हर आहे. खाल्लं गाडी सुटली कुठे होती, मी गेलेली गाडी कुठे. ड्रामा सीन आपलं आजारी काय तर देवाला माहिती ना, 1-2 तास म्हणजे कालच्या दिवसात काय झालं बाबाला तेवढ्यासाठी थोडक्यासाठी. डॉक्टरने फोन लावलेला तिथं येऊन बघितलं तर एवढं फ्रेश. आता एक आपण काय करूया, ती टेम्परेचरची गण नसती का ती आणूया, म्हणजे टेन्शन नाही. मैदानात जाताना मैदानात गेलो त्यांचं टेम्परेचर चेक करत राहायचं, पर्याय नाही. चालतंय, चला. खूप व्हिडिओ मोठा झाला आणि काही ते समजून घ्या. जय गोमाता. जय गोमाता.